नमस्कार, कसे आहात सगळे? मी स्वप्नील स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गीतरामायणामधील स्वये श्री रामप्रभू ऐकती या गाण्याचे नोटेशन पाहणार आहोत. आणि हे गाणं जवळपास सर्वांच्या परिचयाचं आहे, जे की लिहिलं आहे ग. दि. माडगूळकरांनी आणि याचं संगीत आणि गायन आहे सुधीर फडके यांचं. आणि या गाण्यासाठी लागणारा राग आहे राग भूप. तर चला काळी दोनमध्ये आपण हे गाणं शिकूयात. आधी मी भूप रागाचे स्वर सांगतो, त्यानंतर आपण नोटेशन पाहूयात. राग भूप. सा रे ग प ध सा सा ध प ग रे सा ध ध प सा रे ग ग रे ध सा रे ग प ध सा सा ध प ग रे सा. तर चला सुरुवात कशी आहे ते पाहूयात. श्री राम श्री राम श्री राम ग ग रे रे सा सा. दुसऱ्या वेळेस श्री राम ग रे प ग श्री राम रे सा ग रे श्री राम सा ध सा ध सा ध सा. हे गाणं होईल तेवढं सोपं करून सांगण्याचा मी प्रयत्न करतो, जेणेकरून नवीन लोकांनाही ते वाजवता येईल. तर चला पुढे पाहूयात. स्वये श्री राम प्रभू ऐकती. एवढ्या वेळेचं नोटेशन आपण पाहूयात. स्वये श्री ग ग ग राम प्रभू रे रे ग रे सा राम प्रभू रे रे ग रे सा ऐकती सा ग रे सा ध ऐकती सा ग रे सा ध. स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशल ध ध सा ध प कुशल ध ध सा ध प. रामायण गाती रामा ध सा रे ग प रामायण ग रे रे ग गाती रे सा सा. रामायण ध सा रे ग प ग रे रे ग रे सा सा. रामायण गाती सागरे. ही होती पहिली ओळ. आता आपण याचा अंतरा पाहूयात. कुमार दोघे कुमार पध सा सा दोघे सा सा एक वयाचे रे ग रे ग ग
सजीव पुतळे सजीव रे ग ग पुतळे ग ग प ग रे रघुरायाचे रघुरा रे ग रे सा याचे साध सारे साध प साध सारे साध प रघुरा याचे. दुसऱ्या वेळेस कुमार दोघे साध सा सा. दुसऱ्या वेळेस फक्त एवढा चेंज आहे, म्हणजे पहिल्या वेळेस कुमार दोघे आणि दुसऱ्या वेळेस कुमार दोघे. पुढची ओळ पाहूयात. पुत्र सांगती प प प प प ध प ग चरित्र पित्याचे चरित्र पित्या ग प रे ग सा चे रे ग प ध ग चरित्र पित्याचे ग प रे ग सा रे ग प ध ग. दुसऱ्या वेळेस थोडा चेंज आहे. चरित्र पित्याचे चरित्र पित्या ग प रे ग सा चे रे ग प ध प ग. पुढची ओळ. ज्योतीने ग प ध स ध प ज्योतीने ग प ध स ध प तेजाची ग प रे ग सा तेजाची ग प रे ग सा आरती सागरे सागर आरती सागरे सागर कुशल रामायण गाती. तर हा झाला पहिला अंतरा. तसे या गाण्याचे जवळपास 5 ते 6 अंतरे आहेत. त्यापैकी आपण थोडे थोडे शिकणार आहोत. आजच्या भागामध्ये मी अजून एक अंतरा शिकवतो, जो की सेम याच नोटेशनवर आहे. राजसमुद्रा वेशमुनींचे म्हणजे कुमार दोघे राजसमुद्रा एक वयाचे वेशमुनींचे. पहिल्या अंतराचेच नोटेशन या अंतरासाठी तुम्ही वापरू शकता. गंधर्वची ते तपोवनीचे. अशा प्रकारे आपण दुसरा अंतराही वाजवू शकता. तर कॉपीराईटच्या प्रॉब्लेममुळे मी अंतरा पूर्ण नाही गाऊ शकत. त्यामुळे पहिल्या अंतराचे नोटेशन तुम्ही लिहून घ्या आणि त्यानंतर त्याच नोटेशनवर दुसराही अंतरा वाजून बघा. आणि ज्यांना या गाण्याचे नोटेशन PDF स्वरूपात पाहिजे त्यांनी मला व्हॉट्सॲपला मेसेज करा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्हालाही कुठल्या गाण्याचे नोटेशन पाहिजे असेल तरी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी नक्की ते बनवण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर पण करा. आणि ज्यांना माझे ऑनलाईन क्लास जॉईन करायचे आहेत त्यांनी मला माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तर चला भेटूयात या गाण्याच्या पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.